तर आज मस्त असा प्रोटीन रिच पौष्टिक असा नाश्ता बनवते। तर मी हे मूग आहे ते मी 8 ते 10 तास भिजू घातले होते, त्यानंतर रात्रभर मोड येण्यासाठी ठेवलेले होते आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त छान मोठे मोठे मोड आलेले आहे। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं, मोहरी टाकायची, जिरे टाकायची, कढीपत्ता टाकायचा, छान तडतडू द्यायचा। त्यानंतर इथं मी टाकलेले थोडीशी हळद, लाल तिखट आणि जो चाट मसाला असतो तो नसेल नाही टाकलं तरी चालतो, फक्त टेस्टसाठी लाल तिखट टाकलं तरीही चालतं। त्यानंतर त्यामध्ये मी आपले जे मूग आहेत मोड आलेले ते स्वच्छ धुवून ते टाकले। तुम्ही यामध्ये कांदा टोमॅटोही टाकू शकतात आणि नाश्त्यासाठी बनवत असेल तर। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, छान परतून घ्यायचं एक 5 मिनटं कमी गॅसवर, त्याने मस्त पौष्टिक असा नाश्ता तयार होतो। आणि त्यानंतर मला रात्रीचं थोडंसं भात शिल्लक होतं व्हाईट, त्यामुळे त्याची बनवायचं होतं नाश्ता। तर त्याच कढईमध्ये मी जिरे मोहरी कढीपत्ता टाकलं, त्यानंतर बारीक कट केलेली हिरवी मिरची, शेंगदाणे टाकले, बारीक चिरलेला कांदा टाकला आणि त्या मूगमध्ये तुम्ही कांदाही टाकू शकता। त्यानंतर जो रात्रीचा भात होता तो टाकला, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली, चवीपुरतं मीठ टाकायचं